साखर सुतारवाडी ग्रामस्थांचे आत्मदहन आंदोलन। रायगड जिल्ह्यातील साखर सुतारवाडी ग्रामस्थांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आत्मदहनाचा इशारा देता तातडीने तहसील कार्यालयात ग्रामस्थांची प्रशासनासोबत बैठक झाली। मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ग्रामस्थांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला। मंत्री भरत गोगावले यांच्या हस्तक्षेपाने दरडग्रस्त अनुदान 2.30 लाखांवरून 12.30 लाखांवर वाढवण्यात आले। तसेच संपूर्ण गावाचे पुनर्वसन पुढील वर्षभरात होईल या खात्रीशीर आश्वासनामुळे ग्रामस्थांनी आत्मदहन आंदोलन मागे घेतलंय। सुतारवाडी कोल्हापूरमध्ये माझ्या मतदारसंघामधले लोक येतात आणि केवनाळे त्या दोन गावं ज्या वेळेला 21ला बाधित झालीत दरड कोसळून आणि अतोनात नुकसान झाली, मृत्युमुखी लोक पडली, ह्या सगळ्या गोष्टी तळ्याला झालं त्याच दिवशी ह्याही ठिकाणी झालं आणि म्हणून गेल्या 4 वर्षापासून ही लोक वाट पाहत होती। त्यामध्ये काही वेळेला जागा जमिनींची अडचण आली, काही लोक गावामध्ये थोडेसे काय हिवेदावे असतात त्यातून काही थोडीशी अडचण निर्माण झाली। आता होता सगळे एकत्र आलेत, सगळे एक विचार झाला, एक मत झालं, जागाही लोकांनी इथं उपलब्ध करून दिली। शासनाच्या माध्यमातून इथं जे काय 18 सुविधा असतात त्याची कामं पण झालेली आहेत दोन्ही ठिकाणी। आता राहिलेला प्रश्न शासनाने 2,30,000 रुपये पण देऊ केलेले आहेत, परंतु ग्रामीण भागातलं घर हे 2,30,000 रुपयामध्ये नाही होऊ शकत। ज्याचं कुटुंब मोठं असतं, शेतीवाडीवाला आहे, गुरंढोरंवाला आहे, या सगळ्याचा जर विचार केला तर आम्हाला जरा व्यवस्थित घरं पाहिजेत आणि त्यासाठी खरं म्हणजे राहिलं होतं। मधल्या काळात एक मीटिंग झाली, आत्ता एक मीटिंग आणि आत्ता शिंदे साहेबांच्या पेनं फोन करून मी वेळ घेतोय आणि वेळ घेऊन ह्या लोकांना बोलवतोय आणि त्यांना 10 लाख रुपये आणि प्लस 2,30,000 रुपये अशा प्रकारची व्यवस्था आणि त्याच्या अदरवाईज शिंदे साहेबांनी जर मोठं मन करून अजून काही जर वाढून दिलं तर अतिउत्तम। त्या नवलाईला मी साकडं घालतोय की हे जे आम्ही हातामध्ये घेतलेलं काम आहे ते यशस्वीरित्या पूर्ण व्हावं आणि आज जे ग्रामस्थांनी टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं होतं, परंतु आमचे प्रांत तहसीलदार, आमचे पोलीस खातं हे सगळे अधिकारी येऊन काही कार्यकर्ते पदाधिकारी, माझी माणसं माझी माती हे जे सगळे पदाधिकारी आले, ह्या लोकांनी त्या लोकांना सगळ्यांना सांगून आज आम्ही हा निर्णय गेल्या 4 वर्षापासूनचा तडीच नेतोय। केवनाळे आणि साखर सुतारवाडी। जय हिंद, जय महाराष्ट्र।